क्रांतीचे रणशिंग फुंकण्या परिवर्तनाचं वादळ उठलं. वादळ असं नव्या पर्वाचं वंचितांचं हृदय गाठलं. वादळाचा वेग असा चौमुलखी हा वारा सुटला. वारा असा हा क्रांतीचा प्रस्थापितांना घामच फुटला. काय करावं कसं करावं, वादळ तरी हे कसं रोखावं, शांत तरी आता कसं झोपावं. वादळ असं हे स्वाभिमानी कधी कुणापुढे झुकत नाही. आणि वादळाची गती अशी कुणाच्या बापानी ही रोखत नाही. वादळ दुसरं तिसरं कोणी नाही, हा गर्द अंधार चिरणारा प्रकाश आहे. प्रकाश असा हा निखळ सत्य, वंचितांचा विकास आहे. मुक्याची वाचा लंगड्याचा पाय, आंधळ्याची ती काठी आहे. बा भीमानंतर साहेब प्रत्येकाच्या ओठी आहे. कणखरस हे व्यक्तिमत्व वंचितांचं हित साधतो. माणसाला माणूस म्हणून वंचितांची मोळी बांधतो. जात धर्म बाजूला ठेवून जनतेचं फक्त सुख पाहतो. मानवतेचं राजकारण करताना मी साहेबांमध्ये बा भीम पाहतो. तीच आग आणि तोच निखारा, तीच आग आणि तोच निखारा, त्याच धगधगत्या ज्वालामुखीचा लाव्हा आहे. तोच रुबाब आणि तोच दरारा, अरे हा त्याच सिंहाचा छावा आहे. लढा लढतो असा हा मानवतेचा, सत्याची ही कास आहे. आणि ह्या लांडग्याच्या टोळीला हा एकटा सिंह बास आहे. आक्रमकता अशी रक्तातच, अन्यायावर तुटून पडतो. चिरफाड करण्या व्यवस्थेची सिंहासारखा एकटाच भिडतो. निधड्या मनाचा सिंह असा हा स्वार्थापोटी कधीच नाही. न्याय हक्कासाठी सदैव धडपडतो. खुर्चीसाठी तर कधीच नाही, परिवर्तनासाठी सदैव लढतो. किती पदे आणि किती आमिषे, किती पदे आणि किती आमिषे, किती लालचे घोंडा घोळती, पण कधीच नाही बळी पडला त्यांच्या. याला तर खरा स्वाभिमान बोलती. सत्तेच्या त्या मोहापायी कधी कुणा पुढे झुकला नाही. आणि प्रत्यंचा ताणली गेली जर बुद्धीची, तर नेम दूरदृष्टीचा कधीच चुकला नाही. असा हा आमचा दूरदृष्टी नेता कैवारी हा बहुजनांचा, राज्य करतोय वंचितांच्या हृदयावरी, राजा असा दिलदार मनाचा. रात्रीचा दिवस करून वंचित दुर्बल शोषितांसाठी विकासाची धुरा वाहतोय. शेतकरी कष्टकरी गोरगरिबाच्या चेहऱ्यावर मी स्वाभिमानाची लकेर पाहतोय. आता नको कोणी आम्हा, आता बस साहेबांचा पाठीशी हात पाहिजे. आणि वंचितांना सत्यत बघण्यासाठी वंचितांनो तुमची साथ पाहिजे. घोडदौड ही चळवळीची आता कदापि थांबणार नाही. निष्कलंक नेत्यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना ऐऱ्या गैऱ्यांच्या सतरंजा उचलणं जमणार नाही. आपले कोण आणि गद्दार कोण हे वेळच ठरवलं सारं काही. आणि विभीषणाच्या औलादींना वंचितांचा थारा नाही. आता एक होऊन साऱ्या बहुजनांनी ह्या मेलेल्या व्यवस्थेवरती मात देऊया. आणि काळोखाचं राज्य येण्याआधी सत्य निखळ प्रकाशाला साथ देऊया.